काय सांगू भाऊ, ह्या माझ्या घरात काहीच नाही. या मुलीच्या लग्नासाठी मी बाईसाहेबला गोष्टी गेलो, पण पैशाचे कमीच पडला. त्या कपडे घेणे, या नवीन सामान घेण्यात कमी पडला. स्वयंपाकासाठी भाजीपाल्यासाठी पैसा कमीच पडला. ह्या विचारासाठी मी बसून आहो. लग्नाचा कार्यक्रम कसं करावा, काय करावं मला विचार पडला. होय भाऊ. अरे मी असताना तुझ्या घरात विचार. बरं भाऊ, तुमची जय. मला मी काय सांगता लग्नात काय घालावा, काय कसं करावा ते मला माहित. पहिलं लग्न करायचं असं तुला काय माहित. दहा लग्न करू ना. बरं भाऊ, ऐकला सांगा तुम्ही सांगितलं होतं. दहा लग्न करू ना. तर लग्नात काय पाहतो, काय नाही, किती वस्तू पाहतो, काय नाही ते मला माहित. मी तुला पूर्ण लिहून देतो. ना काय सांगू घे. सांग भाऊ, सांग. 2 पहिलं तांदूळ किती लोकांचा म्हणला. 1000 मालूगार मोहम्मद राणा सिरपूर भाव करून 50 रुपये आलंय. शहीद गाव शिकार करावा. भाऊला माझी जय. आपली पाठी धन्यवाद. 2 किलो तांदूळ किती जण 1000 लोक अरे भाऊ, माझी बेईमान होईल. 2 किलो म्हणजे काय 2 किलो तांदूळ आपण पूर्ण 1000 लोकांना मी देवेल. बरोबर. आणि 50 किलो लोण मीठ 50 किलो. हा आणतो. क्विंटल बनला. 1 किलो. हा 1 क्विंटल बनला. किती जण लोक खातात. 3 जणाला आता लोक म्हणतात आपण का. सर भाऊ, अरे लोक म्हणतात खावत आहे अजून म्हणजे अजून घरी नको खावा. सर भाऊ, आणि हा त्या स्वयंपाक त्या भाजीपाला त्याचा लाडू गिडू अख्खा त्याचाच लाडू बनवता, त्याचाच पेढा, त्याचाच अख्खाय. बरं भाऊ, अख्खा सर्व तुम्ही चांगले सामान आला सर्व घेऊन येतो. घेऊन या. मी सांगलं ना सगळं घेऊन या. तुला किती नको राहा. होय भाऊ. कोण भाऊ, या काय सांगू. आणि मला एक विचार पडला. या कसं होईल, काय होईल. होय, पण मला थोडस मनाला दुःखी वाटतो. तसं म्हणूनच मी तुझे विचार घ्यायचा. या लग्नाचा गैरवाद कसं होईल म्हणून. सरे भाऊ, बाप काय म्हणाल मी राहिलं लगेच. ह्या बाईसाहेब फारच रट्ट आहे म्हणून माझा मन मागे पुढे होत आहे.